हा उपक्रम राबवण्यात आलाय। आधुनिक शैक्षणिक दहीहंडी म्हणजेच आध्यात्मिक सण आणि शैक्षणिक अभ्यासक्रमाची हसत खेळत सांगड आहे। 21व्या शतकातील आव्हाने पेलण्यासाठी सक्षम विद्यार्थी घडवणे हे शिक्षणाचं ध्येय आहे। त्यानुसार शाळेने शतकोत्तर एकादश वर्षानिमित्त हा उपक्रम राबवलाय। इयत्ता 3री ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी यात उत्साहाने सहभाग घेतलाय। आकर्षक सजवलेल्या दहीहंडीमधून क्रमांकानुसार प्रश्नरूपी चिठ्ठ्या काढून विद्यार्थ्यांना ज्ञानाचा प्रसाद देण्यात आलाय। प्रश्नाची उत्तरे देत विद्यार्थ्यांनी गुण मिळवले आणि वर्गनिहाय गट करून स्पर्धा पार पडली। यामध्ये 7वीच्या विद्यार्थ्यांनी 15 गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावलाय। 5वीने 12 गुणांसह द्वितीय क्रमांक, 3रीने 10 गुणांसह तृतीय, तर 6वीने 9 गुण घेऊन चौथा, 4थीने 8 गुण घेऊन 5वा क्रमांक पटकावलाय। दहीहंडी सजावट कैलास पवार यांनी केली। प्रश्नमंजुषा निर्मिती व गुणदान स्वाती खताळे आणि सुनीता भिसे यांनी केले। तर संयोजनाची जबाबदारी सुनीता बर्वे, प्रतिभा बैरागी आणि अनिता दातीर यांनी निभवली। कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्यांना शाळेच्या वतीने तसेच दहीहंडीचा प्रसाद देण्यात आला। बालगोपालांच्या सहभागामुळे शाळा प्रांगणात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। गोपाळकाला हा शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत सामूहिकतेचा आणि समतेचा संदेश देणारा सण आहे। गोपाळकाला या सणात शेतकरी, मजूर, शहरी, ग्रामीण, लहान मोठे, श्रीमंत, गरीब, स्त्री, पुरुष सगळे मिळून धान्य, भाजी, फळे, दूध, दही, पोळी, भाकरी मिसळून एकत्र जेवतात। त्यातून सर्वांचा अन्नात, संसाधनात आणि आनंदात सन्मान हक्क आहे हा विचार प्रगट होतो। दहीहंडी फोडताना खालचा थर, मधला थर, वरचा थर या सर्वांनी एकमेकांवरची नाती, समन्वय हे सामूहिकरित्या परस्पर विश्वास आणि सहकार्य शिकवतात। भारतीय संविधानातील प्रस्तावनेत समता, बंधुता व न्याय हे तत्वज्ञान सांगितले आहे। अनुच्छेद 14 ते 18 पर्यंत सर्वांना समान हक्क दिले आहे। जाती, धर्म, पंथ, लिंग व जन्म यावर आधारित भेदभाव न करता समान संधी व न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न संविधान करते। म्हणजेच गोपाळकाला जे प्रत्यक्ष लोकजीवनातील समानतेचे व सामूहिकतेचे प्रतीक आहे, तेच संविधानातील सामाजिक समभावाशी सुसंगत आहे असं प्रतिपादन मुख्याध्यापक वसंत गोसावी यांनी यावेळी केलं आहे। शाळेच्या या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचे गटविकास अधिकारी अशोक भवारी, गट शिक्षणाधिकारी राजेश डामसे, शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर विजय बागुल, कैलास सांगळे, केंद्र प्रमुख विजय निरगुडे, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीच्या अध्यक्षा तथा सरपंच संगीता आव्हाड, उपसरपंच मोहिनी खताळे व सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुदाम पानसरे व सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले आहे।